शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत आपण फॉर्म भरून आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जे काही आहे ते वेंडर सिलेक्शन केलेलं आहे, कंपन्या निवडलेल्या आहेत. हळूहळू एक एक दोन दोन कंपनी त्यामध्ये ॲड होत आहेत. परंतु भरपूर शेतकऱ्याच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो, सर हेड किती निवडावा, आमची विहीर एवढी खोल आहे, बोर एवढा खोल आहे, मग 3 HP पंप आहे त्यासाठी कोणता हेड निवडावा, 5 HP पंपासाठी कोणता हेड निवडावा, किती लांबपर्यंत पाणी नेईल आणि शासन जे काय आहे ते किती फूट वायर किती फूट पाईप देतं, त्यांचं किती ठरलेलं असतं, ह्या सर्व गोष्टीची माहिती आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमधून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ज्या शेतकऱ्याचे आता वेंडर वगैरे सिलेक्शनचे बाकी आहे त्यांच्यासाठी सुद्धा लवकरच जे आहे ते वेंडर अवेलेबल होणार आहेत. तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा. बघा मित्रांनो, आपल्या सेगमेंटमध्ये काय झालेलं आहे, शासनाच्या माध्यमातून आपल्याला 3 HP 5 HP 7.5 HP सोलार पंप आपल्याला मिळतात. यामध्ये काय असतं की 3 HP पंपासाठी कुठं 6 प्लेट असतात, कुठं 7 असतात, 5 HP मध्ये कुठं 9 असतात, त्यानंतर याच्यामध्ये 7.5 HP मध्ये 13 किंवा 14 ह्या प्लेट त्या ठिकाणी राहतात. आता विविध कंपनीच्या मोटर असतात, त्याच्यामध्ये पाणी मारण्याच्या क्षमतेमध्ये थोडीफार तफावत त्या ठिकाणी येऊ शकते. परंतु एक थोडक्यात जर टेक्निकली डाटा जर बघायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये काय असतं की आपली AC मोटर आपण अगोदर चालवत असतो, त्याचा जो स्टेज असतो तो स्टेज काय असतं की आपण फुटामध्ये त्याचा कॅल्क्युलेशन करत असतो. त्याच्यामध्ये 35 फूट असो 50 फूट असो एक स्टेज त्याचा पाणी मारत असतो. त्याच पद्धतीनं याच्यामध्ये पण सोलरच्या सेगमेंटमध्ये पण काय असतं की त्याचा हेड जो असतो तो मीटरमध्ये कॅल्क्युलेट होतो. म्हणजे आता इथं बघू शकता आपण 3 HPच्या बाबतीत जर बघायचं झालं तर 30 मीटर 50 मीटर 70 मीटर 100 मीटर आणि 150 मीटर पर्यंत त्या ठिकाणी हेड येऊ शकतो. परंतु या सेगमेंटमध्ये जर बघायचं झालं तर जास्तीत जास्त तुम्ही 100 मीटर पर्यंत हेड टाकू शकता. 100 मीटर पर्यंत 300 फुटापर्यंत मोटर त्या ठिकाणी बोरमध्ये तुम्ही सोडू शकता. त्याच्या खाली जर सोडलं तर तुमचं व्यवस्थित काम करणार नाही, त्याचा तुम्हाला जास्त काही फायदा त्या ठिकाणी होणार नाही. बघू शकता 30 मीटर हेड 90 फूट खोलीपर्यंत टाकू शकता. त्यासाठी 2 इंच तुम्ही पाईप वापरू शकता. त्याच्यानंतर 50 मीटर जर हेड असेल तर तुम्ही 150 मीटर पर्यंत 150 फुटापर्यंत त्या ठिकाणी टाकू शकता. त्या ठिकाणी तुम्ही 2 इंच पाईप तो वापरू शकता. 70 मीटर मध्ये 210 फुटापर्यंत तुम्ही बोरमध्ये सोडू शकता. 2 इंच तुम्ही डिलिव्हरी पाईप त्या ठिकाणी वापरू शकता. याच्यामध्ये बघा 100 मीटर हेड जर घेतला तर त्यानंतर 300 फुटापर्यंत तुम्ही सोडू शकता. इथे मात्र तुम्हाला पाईपचा डायमीटर कमी करणं गरजेचं आहे, कारण पाईपचा डायमीटर याच्यासाठी कमी करणं गरजेचं आहे की वरून जो फोर्स असणार आहे पाण्याचा तो आपल्याला कमी करणं गरजेचं आहे, तेव्हाच ती मोटर खाली काम करणार आहे. नाहीतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे एरर त्या ठिकाणी ओपन सर्किट असो, जॉईंट बस्ट करण्याचे हे सगळे किंवा मग कंट्रोलर सोडून देण्याचे ओव्हरलोड म्हणून हे प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळं हा डायमीटर कमी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 130 मीटर पण येतो. आता 130 मीटर पण तुम्ही त्या ठिकाणी सोडू शकता. 130 मीटर जर आला तर तुम्ही 400 फुटापर्यंत त्याला सोडू शकता, परंतु त्या ठिकाणी 1 इंच पाईप तुम्हाला वापरावं लागेल. त्यानंतर तुम्ही 150 मीटर पर्यंत जर सोडत असाल खाली 450 फुटापर्यंत तुम्हाला 1 इंच पाईप त्या ठिकाणी वापरावं लागणार. आता हे झालं 3 HPच्या सेगमेंटमध्ये. 3 HPचा पंप मी तर म्हणतो तुम्ही 210च्या खाली सोडू नका. 210 फुटाच्या खाली तुमचा 3 HP पंप सोडूनही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी फायदा जास्त होणार नाही. पाणी खूप कमी मिळेल. ज्या शेतकऱ्याला पाण्याची कमी गरज आहे, 1 इंच 1.5 इंच पाण्याची गरज आहे, त्यांनी खाली सोडू शकता. 5 HPच्या बाबतीत तसंच आहे. 5 HPच्या बाबतीत सांगायचं झालं तर पंप हा पॉवरफुल आहे. पहिले तुम्ही 30 मीटर हेड विहिरीवर 90 फुटापर्यंत 100 फुटापर्यंत त्या ठिकाणी चालवता. विहिरीवर बोरवर व्यवस्थितरित्या भरपूर त्या ठिकाणी तुम्हाला पाणी देणार आहे. आता पाईपलाईनचा भाग आहे. पाईपलाईनच्या भागावर तो आपण एका वेगळ्या भागामध्ये पाहणार आहे की कसं पाईपलाईनवर किती फुटापर्यंत पाणी आपण नेऊ शकतो, चढ किती असावा, हे सगळं व्यवस्थित पाहणार आहोत. आता याच्यामध्ये कसं होतं, जास्त जर बघायचं झालं तर व्हिडिओ खूप लांब होतो, त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण फक्त हे खोलीबद्दलच बघणार आहे. याच्यामध्ये बघू शकता 30 मीटर हेड असेल तर 100 फुटापर्यंत आपण टाकू शकतो. 2 इंच डिलिव्हरी त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. 2 इंच किंवा 2.5 इंच. काही कंपन्या 2.5 इंच देतात, तेही चालेल, 2 इंचही चालेल. 70 मीटरचा हेड असेल तर 220 फुटापर्यंत चालू शकतो. त्यामध्ये तुम्ही 2 इंच पाईप वापरू शकता. 100 फुटाचा हेड असेल तर 320 फुटापर्यंत तुम्ही खोल टाकू शकता. त्यानंतर 2 इंच तुम्ही त्या ठिकाणी पाईप वापरू शकता. 130 मीटर हेड असेल तर 400 फुटापर्यंत टाकू शकता. इथे तुम्ही 1.5 इंच किंवा 2 इंच पाईप वापरू शकता. 1.5 इंच वापरला तरी चालेल, 2 इंच वापरला तरी चालेल. आता याच्यामध्ये या सेगमेंटमध्ये तुम्हाला इथे 480 फुटापर्यंत चालेल. इथे तुम्ही
1.5 इंच पाईप वापरू शकता, म्हणजे 480 किंवा 500 फुटापर्यंत तुम्ही टाकू शकता. इथे तुम्हाला 1.5 इंच पाईप वापरायचा आहे. त्यानंतर 180 फूट आहे, 180 मीटर आहे, 580 ते 600 फुटापर्यंत वापरू शकता. 1.25 इंच डिलिव्हरी त्या ठिकाणी वापरावं लागेल. आता ह्या ज्या गोष्टी आहेत तर याच्यामध्ये सगळा तुम्हाला स्वतःहून खर्च करणं आहे. याच्यामध्ये हे पाईप चेंज करण्यासाठी, परंतु कंपनीकडून तुम्हाला 70 मीटर ते 90 मीटर पाईप वायर दिला जातो. याच्या खाली जर टाकायचं असेल तर तुम्हाला स्वतःहून त्या ठिकाणी खर्च करावा लागतो. यामध्ये तुम्हाला 2 इंच पाईप किंवा 2.5 इंच पाईप हा कंपनी मार्फत दिला जातो. याच्या व्यतिरिक्त छोटा पाईप घ्यायचा असेल तर तुम्हाला स्वतंत्र खर्च करावा लागेल. त्या खाली केबल जर टाकायचा असेल तर तुम्हाला स्वतंत्र त्या ठिकाणावर खर्च करावा लागणार आहे आणि नंतरच तुम्ही त्याला खाली डीप पर्यंत सोडू शकता. आता 7.5 HP सेगमेंटमध्ये बघू शकतो आपण. 7.5 HP मध्ये तुमचं AC/DC कंट्रोलर वगैरे ह्या गोष्टी असू शकतात, परंतु आता याच्यामध्ये त्याच पद्धतीत आहे. इथं 13 किंवा 14 पॅनल तुमच्या त्या ठिकाणी बसलेले असतात. ग्रीड कडून येणारा, पॅनल कडून येणारा सप्लाय हा भरपूर असतो. मोटर पण चांगल्या पद्धतीत त्या ठिकाणी काम करते. या 2 सेगमेंटमध्ये मोटर अत्यंत प्रेशरनं अत्यंत चांगल्या पद्धतीत तुम्हाला परफॉर्म करणार आहे. म्हणजेच तुम्हाला कोणत्याही प्रकारचे बघायचं काम पडणार नाही. 30 मीटर हेड 100 फुटापर्यंत सोडू शकतो. 2.5 इंच डिलिव्हरी त्या ठिकाणी तुम्ही वापरली तरी चालेल, 2 इंच वापरली तरी चालेल, काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी तुम्हाला येणार नाही. 50 मीटरसाठी 170 फुटापर्यंत तुम्ही सोडू शकता. 2 इंच डिलिव्हरी तिथे वापरू शकता तुम्ही. 70 मीटरचा हेड आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 225 फुटापर्यंत खाली सोडू शकता. 2 इंच डिलिव्हरी त्या ठिकाणी तुम्हाला वापरता येईल. त्यानंतर 100 मीटर हेड आहे, 320 फुटापर्यंत तुम्ही खाली सोडू शकता. 2 इंच डिलिव्हरी तुम्हाला वापरता येईल तिथे. त्यानंतर तशाच पद्धतीत 130 आहे, 180 आहे, 130 400 फुटापर्यंत तुम्ही सोडू शकता. 2 इंच डिलिव्हरी त्या ठिकाणावर तुम्हाला वापरता येईल. त्यानंतर 180 आहे, 500 ते 600 फुटापर्यंत त्या ठिकाणी तुम्ही सोडू शकता. इथे मात्र तुम्हाला आता डिलिव्हरी पाईप बदलणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5 इंची पाईप टाकावं लागेल. त्यानंतर 210 मीटरचा सुद्धा त्या ठिकाणी हेड येतो, परंतु आपल्या सेगमेंटमध्ये इथपर्यंतच हेड मिळू शकतो. पण याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ते स्वतंत्र काही खर्च करणं गरजेचं असतं. आता हेड जसा वाढला तसा पाणी मारण्याची मोटरची क्षमता त्याच्यावर तिथे कमी होणार आहे, कारण त्याच्यावर इम्पिलरचा जो दाब आहे, म्हणजे इम्पिलर वाढल्या जाणार आहेत, त्याच्यामुळे पाणी मारण्याची मोटरची जी आहे ते क्षमता त्या ठिकाणी कमी होणार आहेत. आता या सेगमेंटमध्ये 180 फुटापर्यंत मिळतो. काही कंपन्या 210 मीटरचा सुद्धा हेड त्या ठिकाणी देतात, पण आता कोणत्या कंपन्या आहेत त्या नाही सांगता येत. त्याच्यामध्ये बघू शकता आता 3 HP मध्ये आपण 150 फुटापर्यंत 150 मीटरपर्यंत हेड वाढवू शकतो, पण याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला स्वतंत्र असा काही खर्च करावा लागणार आहे. त्यानंतर 5 HP मध्ये सुद्धा तुम्ही 180 फुटापर्यंत टाकू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे आहे ते स्वतंत्र खर्च करावा लागणार आहे. 7.5 HP मध्ये सुद्धा तुम्ही स्वतंत्र हेड वाढवू शकता 210 फुटापर्यंत 210 मीटरपर्यंत, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला स्वतंत्र असा खर्च करावा लागणार आहे. बघा आता याच्यात एक थोडक्यात आणखीन एक ओव्हरव्ह्यू सांगता. 3 HP चांगल्या प्रकारचा परफॉर्म जर पाहिजे असेल तर 210 फूट म्हणजे 70 मीटरच्या खाली तुम्ही सोडू नका, सोडता कामा नये, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीत पाणी देणार आहे. 5 HP मध्ये जर बघायचं झालं तर 100 मीटर हेड 320 फुटाच्या खाली तुम्ही सोडू नका. तिथपर्यंत चांगल्या पद्धतीत तुम्हाला परफॉर्म करणार आहे मोटर, चांगल्या पद्धतीत पाणी तुम्हाला देणार आहेत. इथे तुम्ही बघू शकता ही 7.5 HP ची असेल तर 400 फुटापर्यंत तुम्हाला व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी पाणी देणार आहे. त्याच्या खाली जर सोडत असाल तर तुम्हाला पाणी त्या ठिकाणी कमी मिळणार आहे. ज्या शेतकऱ्याला बोरखोल आहे, ज्या शेतकऱ्याला पाणी कमी आहे, त्यांनी अशा पद्धतीत खोलीवर तुम्ही सोडू शकता. हीच तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून हेड संदर्भात जी आहे ते थोडक्यात माहिती द्यायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.